नमस्कार मित्र हो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण समासाचा एक प्रकार म्हणजे द्विगु समास म्हणजे काय आणि त्याची काही उदाहरणे पाहूया. तर बघा, द्विगु समास ज्या तत्पुरुष समासातील पहिले पद संख्या विशेषण असते व दुसरे पद नाम असते त्यास द्विगु समास असे म्हणतात. आता याच्यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की या समासातील पहिलं पद हे संख्या असते किंवा संख्या विशेषण असतं आणि दुसरं पद नाम असतं. तर चला मग असे काही सामासिक शब्द आणि त्यांचे विग्रह आपण बघूया. या साईडला मी सामासिक शब्द लिहिलेत आणि त्यांचा विग्रह इथं लिहिलेला आहे. बघा, पंचप्राण, पंच म्हणजे पाच, पाच प्राणांचा समूह पंचप्राण. पुढील शब्द बघा, सप्तपदी, सप्त म्हणजे सात, पद म्हणजे पाऊल, सात पाऊलांचा समूह म्हणजेच सप्तपदी. पुढील सामासिक शब्द बघा, दश दिशा, दश म्हणजेच 10 आणि दिशा, 10 दिशांचा समूह दश दिशा. पुढील शब्द बघू, तिठा, ती म्हणजे 3, तिठा, 3 रस्त्यांचा समूह म्हणजेच तिठा. चला पुढील शब्द बघा, षटकोन, षट म्हणजे 6 कोण, 6 कोणांचा समूह षटकोन. अतिशय महत्त्वाचे असे हे सामासिक शब्द आहेत. तेव्हा या शब्दांचं वाचन तुम्ही वारंवार केलं आणि एकदा द्विगु समास लक्षात आला की मग तो तुमचा चुकणार नाही. पंचपाळे, पंच म्हणजेच 5 पाळे, 5 पाळ्यांचा समूह म्हणजेच पंचपाळे. पुढील शब्द बघा, द्विदल, द्वि म्हणजेच 2 आणि दल, 2 दलांचा समूह, 2 दलांचा समूह द्विदल. त्यानंतर पुढील शब्द बघा, चतुर्वेद, चतु म्हणजे 4, 4 वेदांचा समूह म्हणजे चतुर्वेद. पुढील शब्द त्रिखंड, 3 खंडांचा समूह त्रिखंड. त्रिभुवन, 3 भुवनांचा समूह. सप्तसूर, 7 सुरांचा समूह म्हणजेच सप्तसूर. सप्ताह, सप्त म्हणजे आताच मी म्हटल्याप्रमाणे 7, 7 दिवसांचा समूह सप्ताह. सप्तसिंधू, 7 सागरांचा समूह. त्यानंतर सप्तपाताळ, 7 पाताळांचा समूह. नवरात्र, 9 म्हणजे 9 रात्र, रात्रीचा समूह, 9 रात्र, 9 रात्रींचा समूह. अष्टदिशा, अष्ट म्हणजेच 8, 8 दिशांचा समूह अष्टदिशा. आता चौघडी, 4 घड्यांचा समूह चौघडी. त्रिफळ, त्रि म्हणजेच 3 फळांचा समूह, 3 फळांचा समूह त्रिफळ. पुढचा सामासिक शब्द बघा, पंचारती, पंच म्हणजे 5 आणि आरती, 5 आरत्यांचा समूह पंचारती. पुढील शब्द आहे चातुर्मास, चातुर्मास, चा म्हणजे 4 मासांचा समूह, 4 मासांचा समूह चातुर्मास. अशा प्रकारे आज आपण द्विगु समास म्हणजे काय आणि त्याची काही उदाहरणं इथं बघितली, जी की अनेक स्पर्धा परीक्षेसाठी महत्त्वाची आहेत. तर अशा प्रकारचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर या स्नेहांकुर देशिंगला अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद.